नमस्कार. आज मी घेऊन आले आहे एकदम हेल्दी, पौष्टिक आणि उपवासालाही चालतील असे राजगिरा ड्रायफ्रूट्स लाडू. फक्त काही घरातल्या साहित्यापासून ते लाडू इतके मऊ, स्वादिष्ट आणि एनर्जीने भरलेले तयार होतात की एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा बनवासे वाटतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅस पेटवला मी, त्यावर कढई ठेवली. त्यानंतर तूप टाकून घेतले. त्यात तूप टाकल्यानंतर राजगिऱ्याचं पीठ आहे ना, ते टाकून घेतलं आणि राजगिरा पीठ अगदी मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं मी. ते तुम्ही बघू शकता. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकले मी थोडे, ते देखील मिक्स करून घेतले भाजून. वेगळे तुपात तळायची गरज नाही, यातच भाजून होतं ते, त्यामुळे मी यातच मिक्स केले. ते शेंगदाणे देखील टाकले मी. हे शेंगदाणे भाजलेले आहेत, तुम्ही कच्चे देखील टाकू शकतात, त्यात भाजून होतात ते देखील मी सर्व मिक्स करून घेतलं. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट टाकलं, ते पण मी हलकंसं मिक्स करून भाजून घेतलं त्यात. आणि हे सर्व थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आणि आपल्या अंदाजानुसार कमी जास्त गोड तुम्हाला कसा हवा असेल तसं तेवढा गूळ टाकला मी त्यात आणि सर्व मिक्सरला ग्राइंड करून घेतलं बारीक. बारीक झाल्यानंतर मी नंतर बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स आहे ना, ते देखील टाकून घेतले त्यात. ते सर्व मिक्स करून घेतले नंतर त्यात. आणि मी सर्व लाडू बांधून घेतले त्याचे. खूप छान लागतात. आता एकादशी येते तर नक्की करून बघा. हेल्दी पण आहे, हेल्दी पौष्टिक. एकादशीला नक्की तुम्ही ट्राय करू शकता. हे लाडू तयार आहे आपल्या घरच्या घरी बनवलेले राजगिरा ड्रायफ्रूट्स एनर्जी लाडू. हेल्दी, टेस्टी आणि खूप दिवस टिकणारे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीसह. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.